नमस्कार, मी अमृत सुतार. शेती मित्र 20 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढील 10 मिनिटात आपण घेणार आहोत शेतीविषयक 20 बातम्यांचा आढावा. चला तर मग सुरुवात करूया शेती मित्र 20 ला. महाराष्ट्रात एकूण 9.42 लाख हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. त्यापैकी केवळ 3 लाख हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आहे, तर 10 लाख हेक्टर क्षेत्र ठिबकखाली येणं बाकी आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार ऊस उत्पादकांना नाबार्डकडून दीर्घ मुदत कर्ज दिलं जाणार आहे. या कर्जाचं वाटप सहकारी शिखर बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती आणि उपसभापतींची निवड गुरुवारी होणार आहे. या नवीन सभापतींच्या कक्षाला सुरू करण्यात आलेल्या रंगरंगोटीनं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे, कारण कामाचा खर्च अवाढव्य असल्यानं बोललं जातं. परंतु संचालकांच्या मते हे केवळ 15,000चं काम असून त्यास मंजुरी मिळणं अवघड नसल्याची सारवासारव करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष डाळिंब उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, परंतु अवेळी पाऊस, वादळ, गारांचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे फळं आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं आधुनिक कोल्ड स्टोरेज अर्थात शीतगृहे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत केली. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 27% पावसाची नोंद झाली, तर सिद्धेश्वर, इसापूर, येलदोरी या धरणात केवळ 3%च जलसाठा शिल्लक आहे. दरवर्षी या मोसमात एकूण 900 मिलीमीटर पावसाची नोंद होते, मात्र आत्तापर्यंत केवळ 275 किलोमीटर पावसाची नोंद झाली. तेव्हा अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाची सामना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेत बल्लारपूरच्या 7 तालुक्यातील कापूस उत्पादकांवर अन्याय झाला आहे. याचा मोठा फटका बल्लारपूरमधील शेतकऱ्यांना बसला आहे. अकोला जिल्ह्यात पावसाने गेल्या 15 दिवसापासून दांडी मारल्यानं 12 जुलैपर्यंत केवळ 53% खरीप पेरण्या पूर्ण झाल्यात, तर उर्वरित 2,24,000 हेक्टर म्हणजेच 47% खरीप पेरणी रखडले. उगवलेली पिकंही पावसाअभावी धोक्यात आलेत. यात प्रामुख्यानं सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या खरीप पिकांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 20 दिवसापासून पावसानं दडी मारली होती. त्यामुळे पेरणी आणि त्यानंतर टाकली गेलेली खतं वाया जाण्याच्या मार्गावर होती. परंतु सोमवारी आणि बुधवारी पावसाने हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळालं. या दमदार पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 23,700 शेतकऱ्यांनी पीक विमा योजना काढलाय. इथले बहुतांश शेतकरी धानाचाच विमा काढतायत. पिकाचं नैसर्गिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्च दिला जाणार आहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून विमा काढता येतो. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा सक्तीचा आहे, तर या पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर आहे. अर्जुनी मोरगावमध्ये तलाव तर आहेत, पण त्या तलावाच्या पाण्याची सिंचनासोबतच मासेमारांना उपयोग व्हावा या हेतूनं आता ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतलाय. यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून पहिली मत्स्यबीज तळी योजना करण्यात आली. यामुळे स्थानिक मासेमारींना बारमाही रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यातील निकषामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया रखडली होती. मात्र गेल्या 15 दिवसांपासून पीक कर्ज वाटपाला गती आली असून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात 27,000 शेतकऱ्यांना 118 कोटी रुपयाचं पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय. एक जुलैपासून देशभरात GST कर प्रणाली लागू झाल्याने रासायनिक खताच्या किमती 1% कमी झाल्यात. त्यामुळे कृषी विभागानं सुधारित दर जाहीर केलेत. याबाबत खत विक्रेत्यांना सूचितही करण्यात आलंय. त्यासाठी सुधारित दरपत्रक फलकावर प्रसिद्धी करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्यात. गोंदिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समितीची सभा नुकतीच पार पडली.
या जिल्हा पंचायत सदस्य मनोज डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला। 13 मंजूर पदापैकी केवळ 9 पद सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांची भरली जाणार आहेत, तर 4 पदे रिक्त असणार आहेत। राज्य शासनाने शेतीसाठी वीज उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं होतं, परंतु शेतीसाठी मागील त्याला वीज हे आश्वासन फसवं ठरतंय। मोहाडी तालुक्यात 15 जून 2016 पासून 465 कृषी पंपांचे वीज कनेक्शन वाटप झालंय। कृषी पंपाच्या जोडणीसाठी रोज अर्ज येत असल्याने हा आकडा वाढतोय। जळगावातील सडावण परिसरात अद्याप अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे खरीपातील पिकांची स्थिती नाजूक आहे। जूनमध्ये केलेल्या पेरण्या वाया गेल्याने दुबार पेरणीचे संकट उभं राहिले। विशेष म्हणजे इथल्या 2 शेतकऱ्यांनी गटारातील सांडपाण्याचा वापर करून कपाशीचं पीक घेतलंय। नगर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून समाधानकारक पाऊस होत असल्याने सोयाबीन आणि तुरीसह इतर पिकंही चांगली बहरलेत। मात्र आता ढगाळ वातावरणामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची धोका वाढलाय। प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी सेवक देऊळगाव, सिंदखेड, संग्रामपूर आणि सेगावमध्ये शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत। साखर कारखान्याकडून 4% उत्पन्न धरलं जात असून ते 100% धरण्यात यावं। शिवाय गाळप परवान्यापूर्वी साखर कारखान्याने हिशोब न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल, असा इशारा आमदार उल्हास पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला। सी रंगराजन समितीच्या शिफारशीकडे कारखानदार दुर्लक्ष करत असल्याची टीकाही त्यांनी केली। सहकारी तत्वावर असणारे साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांना सवलतीच्या दरात साखर देतात। कोल्हापुरातील कारखानदार 3 रुपयापासून अगदी 15 रुपयापर्यंत प्रति किलो ऊस उत्पादन सभासदांना सवलतीच्या दरात साखर देतात। पण जीएसटीच्या अंमलबजावणीपासून हा कर कुणी भरावा असा आता प्रश्न उपस्थित केला जातोय। यापुढे ऊस लागवड करायची असेल तर त्यासाठी ठिबक सिंचन बंधनकारक असेल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला। त्यासाठी राज्य सरकार ठिबक सिंचनाला 25% अनुदान देणार आहे। या निर्णयाने मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होईल असा दावा करण्यात येतोय। 1 जूनपासून शासनाच्या अखत्यारीतील खोल समुद्रात पावसाळी मासेमारीला बंदीनंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे। मासेमारीसाठी मच्छीमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावं लागतं, तर एका ट्रिपसाठी 15 दिवस खर्ची घालावे लागतात। त्यामुळे करंजा, मोरा, कसारा, ससून डॉक बंदरात मच्छीमारांची लगबग सुरू झाली। भाजीपाला बाजारात टोमॅटोची आवक अचानक मंदावल्याने प्रति किलोचे दर गगनाला भिडलेत। टोमॅटोचा दर प्रति किलो 80 रुपयाच्या घरात गेल्याचे चित्र दिसून येते, तर खामगावात भाजीपाला गेल्या आठवड्यात आवक मंदावले। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या। ताज्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी पाहत राहा जय महाराष्ट्र।